विचारसागर रहस्य आवाज येतोय? हो, आता आलं. ठीक आहे. विचारसागर रहस्य तरंग तिसरा. त्यामध्ये तिसऱ्या तरंगामध्ये आपण काल शंका पाहिली होती की रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य हे जे थोर पुरुष होऊन गेले, त्यांनी काय केलं, त्यांच्या ठिकाणी त्यांनी द्वैत निश्चय केला. ठीक आहे, त्यांनी द्वैत निश्चय केला होता आणि त्यांच्या ठिकाणी जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सुद्धा नव्हतं. तरी सुद्धा पूर्व पक्ष काय म्हटला की ते मुक्त झाले. बरोबर, तरी पूर्व पक्ष म्हटला होता की ते मुक्त झाले. आणि मग पूर्व पक्षाने शंका केली होती की जर ते मुक्त होत असतील तर मग तुमचा एवढे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा तुम्ही जे हे करता ते एवढं कशाला, किंवा ते मग जीव ब्रह्म ज्ञान वाचून ते कस काय मुक्त होऊ शकतात, असं त्या ठिकाणी पूर्व पक्षाने शंका केली होती. तुम्ही जर एवढं सांगत असताल जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा विचार, तर मग ते कसे मुक्त झाले, तर त्याविषयी आपल्याला समजावून सांगत असताना किंवा समाधान करत असताना श्री गुरूंनी सांगितलं की तसं म्हणताच येणार नाही. जर ते म्हणजे काय की ते रामानुजाचार्य माधवाचार्य ते मुक्तच झाले नसणार. कारण का बरं, आपल्याला सद्गुरूंचं एक लक्षण सांगितलं होतं, त्यांच्या सद्गुरूंबद्दल पण आपल्याला सांगितलं होतं. तर सद्गुरूंचं एक लक्षण सांगितलं होतं काय की संसारास मिथ्यात्व प्रतिपादन करून जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश करणारे असतात ते सद्गुरू असतात. बरोबर, पण रामानुजा जे होते, रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य हे जे होते, त्यांचे गुरूंनी काय केलं होतं की प्रपंचात सत्यत्व आणि जीव ब्रह्माचं भेद प्रतिपादन करून सांगितलं होतं. ज्या अर्थी त्यांनी प्रपंचाला सत्यत्व सांगितलं आणि जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करून सांगितला, त्या अर्थी त्यांचे ते जे श्री गुरु होते ते ब्रह्मनिष्ठ राहिले का? ते ब्रह्मनिष्ठ राहिले नाही. मग त्याच्यामुळं त्यांचे ते सद्गुरु होते, ते सद्गुरु पदाला सुद्धा योग्य राहिले नाही. मग जर ते सद्गुरु पदाला योग्य राहिले नाही तर त्यांच्यापासून त्यांना मुक्तीही मिळणार नाही, असं त्याच्यामध्ये थोडक्यात विचार केला होता. म्हणजे त्यांचे सद्गुरु पण ते सद्गुरु पदास, त्यांचे जे श्री गुरु होते ते सद्गुरु पदासाठी योग्य राहिले नाही, कारण त्यांनी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला. नंतर ते श्रोत्रिय सुद्धा भेटले नाहीत. आणि आपण श्री गुरूंचं लक्षण पाहताना काय सांगितलं होतं की जे सद्गुरू असतात ते श्रोत्रिय असतात, ब्रह्मनिष्ठ असतात आणि कृपाळू असतात. परंतु याच्यापैकी 2 लक्षणं मात्र त्यांच्या श्री गुरूंच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. म्हणून त्यांचे श्री गुरु सुद्धा ते आपल्याला सद्गुरु पदासाठी योग्य भेटले नाहीत. नंतर राहिला प्रश्न त्यांच्या मुक्तीचा. तर मुक्ती ही जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान वाचून होऊ शकत नाही. ते जीवात आणि ब्रह्मामध्ये त्यांनी भेद पाहिला, त्याच्यामुळे सुद्धा ते रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य मुक्त होऊ शकत नाहीत. इथपर्यंत आपण थोडक्यात विचार केला होता आणि पुढचा मुद्दा पाहायचा होता. म्हणजेच त्याचा अर्थ असा होतो की गुरु ह्या ठिकाणी अनेक प्रकारचे असतात. गुरुचे लक्षणं पाहत असताना त्या 3ही प्रकारच्या लक्षणाने जो युक्त असतो तोच गुरु असतो. म्हणजे इथं याने असं म्हटलं की वेदाला प्रमाण न मानणारे जैन लोक आहेत की नाही, मग ते कसे अर्थ आहेत त्या ठिकाणी. म्हणजेच त्या ठिकाणी ती विद्या शिकवतात. व ती कोणती विद्या आहे? शूद्र विद्या, सामान्य विद्या असते. आणि विशेष विद्या कोणती? तर आपण जी विद्या मान्य करत असतो तिला शूद्र विद्या म्हणता येणार नाही. जी विद्या जन्ममरणाच्या भयाला चुकवणारी असते तर ती विशेष असणारी, महान असणारी विद्या आहे. आणि ही अशा पद्धतीची विद्या शिकवतात. आता हे जैनांची पण विद्याच आहे, ही शूद्र विद्या त्या ठिकाणी म्हटली जाते. आणि जगत त्या ठिकाणी सत्य मानायला लावतो, प्रपंच सत्य मानायला लावतो, जीव ब्रह्माचा भेद सत्य मानायला लावतो. ही विद्या त्या ठिकाणी विशेष विद्या होऊ शकते का? ही विशेष विद्या नाही, ही सुद्धा शूद्रच विद्या आहे. लोकाला जगत मिथ्या असं सांगायचं, लोकाला जगत त्या ठिकाणी सत्य आहे असं सांगायचं जर म्हटलं तर फार कष्ट होत नाही.
तर जगत हे प्रतीतीला येत असून मिथ्या सांगणं हीच खरी विशेष असणारी विद्या आहे. पण अशा प्रकारची विद्या शिकवणारे म्हणजे शूद्र विद्या शिकवणारे अनेक प्रकारची जगात गुरु आपल्याला पाहायला मिळत असतात, आहे की नाही. मग खरी विद्या कोणती, तर ब्रह्मविद्या. तीच विद्या म्हणजे कोणती विद्या, मरणमारी विद्या. मरणमारी विद्या म्हणजे काय, मरणाचं भय चुकवणारी जी विद्या आहे तीच मरणमारी विद्या. आणि त्या विद्येहून इतर ज्या विद्या आहेत त्या सगळ्या विद्या कशा आहेत, शूद्र विद्या आहे, सामान्य विद्या आहे. विद्येचे तर अनेक प्रकार आहे. कोणी कोणाला कशा विद्या त्या ठिकाणी शिकवत असतो. चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, त्याच्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या विद्या आपल्याला पाहायला मिळतात. रिद्धी-सिद्धीला निर्माण करणाऱ्या विद्या पण आपल्याला पाहायला मिळत असतात. पण ह्या सगळ्या विद्या कोणत्या आहे, ह्या सगळ्या शूद्र म्हणजे सामान्य, हलक्या, ऐकणे नको त्या असणाऱ्या विद्या आहे. अशा विद्या शिकवणाऱ्याला पण लोक सद्गुरू म्हणतात की नाही, म्हणतात की त्याने आम्हाला हा मंत्र दिला. मग हा मंत्र दिला म्हणून ते आमचे कोण झाले, गुरु झाले. अशा कोणाला विद्या त्या ठिकाणी देत असतात. पण संसाराची मिथ्यात्व सांगून वेदवाक्यानुरूप जीव ब्रह्मात्मके प्रतिपादन कारणाशिवाय वेदांत शास्त्रदृष्ट्या दुसरा कोणीही सद्गुरुपदास योग्य नाही. म्हणून सद्गुरुपदास कोण सांगितले त्या ठिकाणी, की संसाराचं मिथ्यात्व सांगायचं. संसार कसं आहे, मिथ्या आहे. आणि शास्त्र तरी काय सांगतं, जगन मिथ्यात्व निश्चय करून सांगत असतं. तर ते वेदांत शास्त्राच्या आधाराला धरूनच संसाराचं मिथ्यात्व सांगून वेदवाक्यानुरूप, ऐक नाही. आता वेदवाक्य काय सांगतं, तत्त्वमसि, ते ब्रह्म तू आहे, असंच वेदाचं वाक्य आहे ना. मग वेदवाक्यानुरूप आहे की नाही. आणि जर हे द्वैताचार्य ना, समजा रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, निंबाळकाचार्य, हे पण आचार्य आहेत का नाही. पण हे द्वैत आचार्य, द्वैत प्रतिपादन करायला सांगतात. यांच्या पुढं जर आपण तत्त्वमसि असं जर म्हणायला गेलं तर हे काय म्हणतील, तत् म्हणजे तो ईश्वर आहे का नाही. आणि त्या ईश्वराचा तू कोण आहे, अंश आहे. पण ते म्हणणार नाही, आहे का नाही, की तो आणि तू एकच आहे असं म्हणणार नाही. तो तत् म्हणजे तिथंच ते विश्व, आहे का नाही. आणि कोण आहे, त्या ईश्वराचा अंश तू आहे असं सांगतील. एवढंच सांगतील. उलट गीतेचं प्रमाण देऊन सांगतील, ममेव अंश जीवलोक जीवभूत सनातन. म्हणजे काय म्हणतील, त्या ईश्वराचा तो अंश आहे. समुद्र आणि तरंग असे उदाहरणं देतील. आणि म्हणतील हा तरंग समुद्र एवढा कधीच व्यापक होऊ शकत नाही. तरंग हा तरंगच राहतो, समुद्र हा समुद्रच राहतो. असं ते जीव आणि ब्रह्मामध्ये भेद तयार करतील. जीव ब्रह्मामध्ये भेद तयार झाला की संसार मानवच लागतो आपल्याला. म्हणजे वेदवाक्य ते पण सांगायला तयार आहे का नाही, वेदवाक्य ते पण सांगायला तयार आहे. पण ते आपापल्या मतानुसारच वेदवाक्य सांगते ना आपल्याला. पण खरा सद्गुरू कोण आहे, तर वेदवाक्यानुरूपच काय करणार आहे, जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणारा आहे. पण तो कसं सांगणार, तत्त्वमसि, ते ब्रह्म तूच आहे. मग त्याच्यातून तुझ्यामध्ये भेद का वाटतो आपल्याला, तर तुझ्यात आणि त्याच्यामध्ये औपाधिक भेद त्या ठिकाणी आहे, सत्यभेद मात्र नाहीच आहे. तो कल्पित भेद आहे असं जो सांगतो तोच खरा सद्गुरू. काल का परवा दिवशी आपण एक अभंग नाथ महाराजांचा पाहिला, सद्गुरू तोची जाणा जो सांगे ब्रह्मज्ञाना. सद्गुरू तोच जाणावा की जो ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणारा आहे, ऐक नाही. देहत्रय निरसी ठेवी परमपदी. आणि देहाचा काय करतो, पूर्णपणे निराश करतो. कारण जोपर्यंत देहाचा निराश होत नाही तोपर्यंत जीव सुखाला प्राप्त करील का, तर जीव सुखाला प्राप्त करू शकत नाही. अशी ही परंपरा, अशी ही पद्धत, शैली, धाटणी ज्यांच्याकडे सांगण्याची हातवटी आहे तेच खरे सद्गुरू. त्याच्या वाचून इतर मात्र सद्गुरू होऊ शकत नाहीच. मग सद्गुरुपदास या कारणाशिवाय वेदांत शास्त्रदृष्ट्या दुसरा कोणीही सद्गुरुपदास योग्य नाही. हे खचित, हेच त्रिवार सत्य आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. याकरता जे पुरुष मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या सद्गुरूपासून वेदांत श्रवणपूर्वक अर्थविचार करतील त्यासच अमृतरूप मोक्ष प्राप्त होईल. आता इथं काय म्हटलं, की याकरता जे सद्गुरू, जे पुरुष म्हणजे जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्रतिपादन करणारे पुरुष.
मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या नाही याकरता जे पुरुष म्हणजे जिज्ञासू वृत्तीचे पुरुष असं म्हणावं लागेल. आणि पुढं मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या सद्गुरूपासून वेदांत श्रवणपूर्वक अर्थविचार करतील. म्हणजे जिज्ञासू असणारे पुरुष आणि ब्रह्मवेत्या सद्गुरूपासून, आणि त्याचा उपदेश कसा असतो? मेघाप्रमाणे असतो. इथं मेघाप्रमाणे म्हणजे तुकोबाराय म्हणतात, मेघदृष्टीने करावं उपदेश, परी गुरुने शिष्यानं करावा, असा अर्थ घेऊ नये. तर इथं एक असा अर्थ घ्यायचा की पाऊस येतो की नाही, तर त्या पावसाचं जे पाणी असतं ते किती खारट असतं. पावसाचं पाणी समुद्राचंच पाणी असतं ना, ते किती खारट असतं. अजिबात त्याच्यात खारेपणा नसतो. अजिबात सुद्धा त्यामध्ये खारेपणा नसतो. ते एकदम गोड असणारं पाणी असतं. कोणतं? मेघातलं पाणी गोड असतं, एक नाही. तसं सद्गुरूचं वाक्य हे कसं आहे? सद्गुरूने सांगितलं आपल्याला, पण कसं सांगितलं? खारटपणा सांगितलं का त्याच्यामध्ये? भेसळ करून दिले का? नाही. उलट सगळ्या उपाध्या कल्पना सगळ्या बाजूला करून, अगदी तुका म्हणे कैची केव कोठे जीव निराळा असं सांगितलं. हा जीव ब्रह्मापेक्षा निराळा नाही, हे शुद्ध तत्वज्ञान करून सांगितलं. सहज पटण्यासारखं आहे असं त्यांनी करून सांगितलं. हेच मेघाप्रमाणे गोड असणारं पाणी आहे. म्हणून म्हटले की मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या सद्गुरूपासून वेदांत श्रवणपूर्वक अर्थ विचार करतील, आहे का नाही. आणि त्या वेदांत वाक्याचं श्रवण झालं. कोणतं श्रवण झालं? संबंधरूप श्रवण झालं. आणि त्याच्यात जर त्याला संशय विपर्य असेल तर मग त्याने काय करावं बरं? त्याच्या निवृत्ती करता त्याच्यातही त्याला संशय विपर्य असेल तर संशय विपर्य निवृत्ती करता त्याने काय उपाय करावं? संबंधरूप श्रवण झालेलंच आहे. श्रवणादी झालं ना श्रवणरूप विचार. पण आता पण त्याला पुढं समजा त्याला प्रमाणा संभावना, प्रमेया संभावना, विपरीत भावना येत असेल, त्याच्या निवृत्तीसाठी त्याने काय करावं? मग कोणतं श्रवण करावं पुढचं? मी सांगू? हं. विचारूप श्रवण करायला पाहिजे. इथं नंतर त्याने काय करायचं? संशय विपर्याच्या निवृत्ती करता विचारूप श्रवण हे सातत्याने झालंच पाहिजे. बरोबर की नाही? म्हणून सद्गुरूपासून वेदांत श्रवणपूर्वक अर्थ विचार करतील, हे का नाही, त्या सगळ्या वाक्यांचा अर्थ विचार करतील. ही श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याच्या श्रोत्याच्या कर्णाशी संबंध झाला आहे. म्हणून संशय विचार येत आहे. म्हणून त्याला विचार करायचा आहे. आता कोणीतरी फार भाग्याचं असेल की सांगितले कानी होई परिपाक म्हणे, त्याला सांगितलं का लगेच त्याचा अर्थ त्याला यथार्थपणे कळतो आणि अगदी तो तशाच अर्थाचा होऊन जातो. परंतु सर्व मात्र होत नाही. म्हणून बाकीच्याने काय करावं? तर वेदांत श्रवणपूर्वक अर्थ विचार करतील, त्यासच अमृतरूप मोक्ष प्राप्त होईल. आणि जर त्यांनी परत वल्लभाचार्य, माधवाचार्य, निंबाळकाचार्य या आचार्यांचं मत आधरम मधरम हे वदनम मधुरम याच्यात जर तो गुंतला, तो कुठं जाईल? मातीमध्ये जाऊ शकतो. म्हणून आपले दादा नेहमी सांगत असतात की तुम्हाला भक्ती जर समजून घ्यायची असेल, गोपी भाव जर जायचा असेल, तर तुम्हाला शुद्ध अद्वैत तत्व हे कळलं पाहिजे. शंकराचार्यांचं मत जसं आहे का नाही, ते मत जसं उपनिषदामध्ये जसं सांगितलं की नाही, अगदी तंतोतंत तुम्हाला तर जसं कळलं तरच तुम्ही गोपी भाव जाऊ शकता, अन्यथा जाऊ शकत नाही असं नेहमी. म्हणून अर्थ विचार करतील त्यासच अमृतोपमोक्ष प्राप्त होईल. याकरता वेदार्थ ज्ञानवानापासूनच वेदवाक्याचा विचार करावा, ऐक नाही. वेदार्थ ज्ञानवान म्हणजे याला वेदाचा अर्थ, जसं तुकोबार म्हणतात की नाही, वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठावा येराणी व्हावा बहार माता. याचा अर्थ तुकोबराय काय झालेले? त्याचे अधिकारी झालेले, आहे का नाही. वेद अनंत बोलेला अर्थ येतकाची साधेला. याचा अर्थ एवढं तंतोतंत जे अर्थ ते सांगत असेल, त्यात त्यांना पाहिली पुराणे, धांडोळी दर्शने हे जे म्हणतात की नाही, त्यांनी हे सारं त्या ठिकाणी पाहून घेतलेलं आहे. म्हणून ते यथार्थ रूपाने सांगू शकतात. माऊली म्हणतात की नाही, जरी वेदे बहुत बोलिले विविध भेदू सुचले, तरी आपण हित आपले तेची घेपी. म्हणजे वेद पुष्कळ त्या ठिकाणी बोललेला आहे
अनेक प्रकारची मतं त्या ठिकाणी प्रतिपादन करून सांगितलेले आहे. तरी पण आपलं काय हित कशात हित आहे आपण तेच त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. या अर्थी या वेदाचं पूर्णपणे त्यांनी श्रवण केलेलं आहे. वेद यथार्थ रूपाने त्यांना कळलेला आहे. म्हणून त्या ज्ञानोबा तुकोबरायांची वचनं आपल्याला मानायला काय आता फरक पडतो बरं? मानलीच पाहिजे आपण. त्याने सगळ्या साराचं सार आपल्या पुढं काढून दिलेलं आहे. म्हणून वेदार्थ ज्ञानवानापासूनच वेदवाक्याचा विचार करावा. अर्थ ज्ञान शून्य पुरुषास पाणिनीने पाठकाधम असे शिक्षेत म्हणले आहे. ऐक नाही, अर्थ ज्ञान शून्य म्हणजे नुसता काय करतो, घेतला ग्रंथ बडबड भडबड वाचून काढला. ऐक नाही, वाचून काढला, अगदी पाठांतर सुद्धा झालं ग्रंथ, हा का ग्रंथच्या ग्रंथ पाठांतर. त्याला सांगितलं या वेदवाक्याचं तात्पर्य काय, ते म्हणतात मला माहिती नाही. मग तुम्हाला तर अख्खा ग्रंथ पाठांतर झाला, मग हा आदम नाही का? पाठ केलं त्याने पण त्याच्यातला अर्थच कळत नाही. अर्थविना पाठांतर कास्या करणे व्यर्थची मारावे घोकुनिया. घोकुनिया काही वेगळे अर्थ पायी अर्थरूप राहे होऊनिया. तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी नाहीतरी गोष्टी बोलू नये. मला वाटतं हा शेपक अभंग कुठेतरी पाहायला मिळाला. तसं अर्थविना पाठांतर कास्या करणे, अर्थच नाही कळाला तर नुसतं पाठांतर करणं म्हणजे तुकोबरायांच्या भाषेत घोडे काय थोडे वागवी ते वजे. ऐक नाही, आणि अर्थविना भाविनं पाठांतर तैसी का असं काहीतरी एक वचन आहे. म्हणजे घोड्यावरती वजं ठेवलं तर घोडं किती काळ वजं ठेवेल बरं? ते पाडून देईल कधी पण, आहे का नाही? तसं नुसतं पाठांतर केलं आणि त्याचा अर्थच लक्षात नसेल तर ते पाठांतर किती काळ तुमच्या लक्षात राहील? म्हणून उपयोग नाही. बहुत केले पाठांतर वर्म राहिले ते दूर. हा एक प्रकारचा आदम नाही का? आदम आहे. आणि हे पाणिनीनं सांगितले कुठं? शिक्षेत. आता हे शिक्षेत म्हणजे काय तर ते शास्त्र असतात की नाही, शास्त्र असतात, वेद असतात, त्याचे काही अंग पण आपल्याला पाहायला मिळतात. आहे का नाही? त्याची काय असतात वेदाची अंग पण पाहायला मिळतात. काय वेदाचे अंग आहे त्याच्यामध्ये? छंद, निरुक्त, कल्प, शिक्षा, व्याकरण आणि ज्योतिष हे किती 6 अंग आहेत. बरोबर ना ओंकार महाराज? हे बरोबर आहे ना? हे 6 अंग आहेत. मग त्याच्यामध्ये शिक्षा आहे का नाही, हे सुद्धा एक वेदाचं काही अंग आहे. कारण हे वेदाचे अंग का झाले बरं असं? त्याला माऊली म्हणतात मग काहीतरी जैशा ऐसे तैश्या माते नेनोने धनंजया. वेद जाणू गेला तव तया झाली शाखा. त्या वेदाचेच उपवेद वगैरे असे होत गेले किंवा त्याचे असे अंग तयार होत गेले. म्हणून ते वेदाचे जे अंग आहेत 6 त्याच्यामध्ये एक शिक्षा हा एक प्रकार असतो, तो पाणिनीचा व्याकरणादी. तर त्यामध्ये अशा अर्थ ज्ञानशून्य पुरुषास पाणिनीने पाठक आदम असं शिक्षेत म्हणजे एका अंगामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता खाली एक मिनिट, वेदांची अंग अजून एक वेळा रिपीट करता का? नाव फक्त त्यांची. त्याच्यामध्ये व्याकरण आहे, पहिला त्या निरुक्त, शिक्षा. शिक्षा हा सांगा तुम्ही. शिक्षा, दुसरा कल्प, तिसरं व्याकरण, चौथं निरुक्त, पाचवं ज्योतिष आणि 6वा छंद. छंद. त्यावेळेस आपल्याला पुढे विचार करायचा आहे. इथं काही जास्त त्याच्याशी संलग्न नाही, फक्त ते शिक्षा आलं म्हणून तेवढं सांगितलं. या सगळ्याचं आता हे व्याकरणामध्ये काय आलेलं आहे, शिक्षेत काय आलेलं आहे, सगळ्याचा विचार वाटतं 7व्या तरंगामध्ये आपला होणार आहे. पुराणिकाचं मत काय? पुराणं पण पाहिजेत आपले, पण थोड्या थोड्या अर्थाने पाहिजे. शास्त्र पण पाहिजे. साऱ्यांचा विचार आपल्याला पुढं येणार आहे सगळ्या गोष्टी. त्या शिक्षेमध्ये अक्षरांचे स्थानाचं ज्ञान असं काहीतरी आपण पाहिलं होतं. हा येईल त्यामध्ये. पवार महाराज निश्चित महाराजांना जॉईन करून घ्या. चला पुढे. आता यामध्ये ना शंका निर्माण झालेली एक
तर ते शंकेचा एक ह्या ठिकाणी विचार करायचा. वेदार्थ ज्ञानवान सद्गुरूजवळ वेदवाक्याचा विचार करावा, त्यापासून अद्वैत साक्षात्कार होऊन संसार निवृत्ती होते असे तुम्ही म्हणता. तुम्ही काय म्हणले, ज्याला वेदाचा यथार्थ अर्थ कळलेला आहे अशा तुम्ही सद्गुरूच्या जवळ जाऊन वेदवाक्याचा विचार त्या ठिकाणी करावा. मग त्यापासून त्याला काय होईल, अद्वैत ब्रह्मज्ञान होईल. ऐक नाही, ते ब्रह्म मी आहे असं त्या मुमुक्षूस आत्मत्वाने साक्षात्वाने ब्रह्मज्ञान होईल आणि तो संसार बंधातून निवृत्त होईल असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणता. पण आमची जरा शंका आहे. काय, आता तुम्ही जो ग्रंथ सांगणार तो प्राकृत भाषेत असल्यामुळे तो तर वेद नाही. ऐक नाही, आता तुम्ही कोणता ग्रंथ सांगता, विचारसागर. विचारसागर हा ग्रंथ शास्त्रात कुठंतरी नाव आहे का या विचारसागर ग्रंथाचं? विचारसागर ग्रंथाचं शास्त्रात कुठं नाव सुद्धा आलेलं नाही आणि तुम्ही म्हणता तो विचारसागर सांगणार आहे. आता हा विचारसागर कोणत्या भाषेत आहे? संस्कृत भाषेत आहे का? सारे वेद कशात आहे? संस्कृत भाषेमध्ये आहे. वेदांत शास्त्राचे मूळ सूत्र संस्कृतमध्ये आहे. त्याच्यावरती आचार्यांचं भाष्य आहे, ते कसे संस्कृतमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढं बाकीचे प्रकरण ग्रंथ झाले, ते कसे आहेत? ते पण संस्कृतमध्ये आहे. मग हे सारे ग्रंथ संस्कृतमध्ये, आणि तुम्ही कोणता ग्रंथ सांगता आम्हाला? प्राकृत ग्रंथ सांगता. मग प्राकृत ग्रंथ सांगून त्याला त्या ठिकाणी जीव ब्रह्मात्मिक ज्ञान होईल का? होणार नाही. म्हणजे याचा अर्थ तुमचा ग्रंथ चुकीचा होतो असं त्याला सिद्ध करून सांगायचे. तर खाली पहा, आता तुम्ही जो ग्रंथ सांगणार तो प्राकृत भाषेत असल्यामुळे तो तर वेद नाही आणि वेदवाक्यांच्या विचारानेच संसार निवृत्त होणार. तर हा तर तुमचा सिद्धांत आहे. तर मग तुमच्या या प्राकृत ग्रंथाचा उपयोग काय? तुम्ही काय म्हणता, वेदवाक्याच्या विचाराने संसारातून मुक्त होतो. आणि हा जर तुमचा सिद्धांत आहे, वेदवाक्य आहे का नाही, वेदांताचं जे वाक्य आहे का नाही, त्यानेच तुमच्या दुःखाची निवृत्ती होईल, संसारातून निवृत्त व्हाल असा तुमचा सिद्धांत आहे. काय वेदवाक्य आहे? तत्त्वमसी. हे कशात आहे? संस्कृतमध्ये. आणि तुमचा ग्रंथ कसा आहे? प्राकृतमध्ये ग्रंथ आहे. म्हणून मग तुमच्या या प्राकृत ग्रंथाचा उपयोग काय, अशी त्यांनी या ठिकाणी शंका केली. मला असं वाटतं आता ही शंका वारंवार कितीतरी वेळा आपली होऊन गेली असेल. तो वारंवार या प्राकृत ग्रंथाला दोष लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि दोष लावून शेवटी तो आपलंच तोंड काळ करून घेतो असतो. आता सुद्धा काय तीच परिस्थिती होणार आहे. समाधान. अनादी अनिर्वचनीय मायेच्या उपाधीमुळं जगताबरोबर ब्रह्मापासून वेद झाले. ऐक नाही, आता अनादी अनिर्वचनीय मायेच्या उपाधीमुळं ह्यापासून काय झालेलं आहे, हे जगत उत्पन्न झालेले आहे. जगतामध्ये जगत आता मायेपासूनच उत्पन्न झालं आहे का नाही? मग जगत जर मायेपासून उत्पन्न झालं असेल तर ते जगत कसं आहे? कल्पितच आहे ना. ते जगामध्ये आलेले सद्गुरू सुद्धा कसे आहेत? ते पण कल्पित आहे. आणि ते वेद जे आलेले आहेत ते सुद्धा कसे आहेत? कल्पितच आहे. का सत्य आहे बरं त्यामध्ये? सांगा, ते सत्य होईल का? ते सगळं मिथ्याच ना. आणि मग आता आपण जाऊ 5वा तरंग पाहणार आहे ना, त्याच्यामध्ये असा मुद्दा उपस्थित केला की ते म्हणले वेद सद्गुरू मिथ्या आहेत. बरोबर आहे, वेद सद्गुरू मिथ्याच आहे. मग ते वेद सद्गुरू जर मिथ्या असेल तर मिथ्या वेद सद्गुरूपासून जीव ब्रह्मात्मिक ज्ञान होऊन तो मुक्त कसा होईल, अशी शंकाच त्यांनी केली. तर त्याचं कारण असं सांगितलं की समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. त्या राजाला लांडगा चावला आणि त्या राजाला लांडगा चावल्याच्या नंतर त्याच्या पायातून रक्त घळघळ गळत होतं. त्यावेळेस त्या रक्तावरती मलमपट्टी करायची जखमेवरती. एक राजाकडं पैसा नाही, कारण राजा स्वप्नातला भिकारी होता. मग त्यावेळेस एक सद्गुरू पुरुष, संत पुरुष रस्त्याने चालला असताना त्याने ती परिस्थिती पाहिली. कारण संताचं हृदय कसं असतं, मृद सबाई नवनीत तैसे सज्जनाची चित्त. त्याला दुसऱ्याला झालेली वेदना सहन होत नाही. माऊली म्हणतात, पायी काटा नेटे तव व्यथा जीवी उमटे. जर पायाला जर काटा जर भरला तर त्याची व्यथा सगळ्या अंगामध्ये उमटते की नाही. तैसा पोळे संकटे पुढांपासून. तसं हे संत वृत्ती जी असते ना, ते ज्याचे असते ते पुरुष काय करतात, पुढल्याला संकट आला का याला, ते पुढच्याला पोळलं का याला पोळल्यासारखं होतं आणि दुसऱ्याला सुख झालं का याला सुख झाल्यासारखं होत असतं. अशा ओव्या आहेत, म्हणतात 17व्या अध्यायात कुठेतरी आहे ओव्या. तर अशा पद्धतीनं त्यांना ते सहन झालं नाही आणि म्हणून त्या साधू पुरुषाने काय काढली, एक झोळीतून मलमपट्टी काढली आणि त्याच्या
जखमीवरती लावली आहे का नाही. आणि मग त्याच्या जखमीवर लावल्याच्या नंतर राजाला बरं वाटलं. आता असा नियम होता की दुःख झालं कुठं होतं त्याला, स्वप्नात झालं होतं. मग आता तिथं जागृतीतला व्यवहारातला सद्गुरू जर आणला असता त्याचा काय उपयोग झाला असता का? झालाच नसता ना. म्हणून नियम असा केला की समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो. आता स्वप्न मला सांगा खरं आहे का? स्वप्न काय जागृतीमध्ये झाल्याच्या नंतर एखाद्याला विचारलं स्वप्न खरं आहे का, तो म्हणतो स्वप्न खोटंच असतं. तसंच तात्पर्य एवढं असतं की हे व्यावहारिक सुद्धा कसं असतं, खोटंच असतं. पण हे व्यावहारिक खोटं आहे हे माणसाला कसं पटेल बरं? स्वप्न खोटं आहे हे पटतं आपल्याला जागा झाल्यावर, पण व्यवहार खोटा आहे हे कसं कळेल? म्हणून व्यावहारिक असणाऱ्या जगताच्या निवृत्ती करता तिथं सद्गुरूची आवश्यकता आहे का नाही? सद्गुरूची आवश्यकता आहे. मग ते सद्गुरू खरे आहे का? ते सद्गुरू आता मला सांगा, ते व्यावहारिक प्रपंच वगैरे हा मिथ्या असेल तर त्याच्या निवृत्तीकरता सद्गुरू सुद्धा कसे पाहिजे? मिथ्याच पाहिजे ना त्या ठिकाणी. आणि वेद सुद्धा कसे असतात? मिथ्या असतात. परंतु हे वेद मिथ्या पण म्हणू नये, कारण प्रत्येक कल्पामध्ये हे वेद सद्गुरू येतच असतात. प्रत्येक कल्प झाला का कल्पामध्ये त्या दुःखाच्या निवृत्तीकरता त्याला यावंच लागतं. देवाला पण अवतार घ्यावा लागतो की नाही? देवाला पण प्रत्येक कल्पामध्ये अवतार घ्यावा लागतो. युगायुगी मी अवतार आहे असं म्हणतात की नाही? येत असतात, बरोबर आहे की नाही? म्हणून ते कल्पितच आहे, ते काही सत्य आहे असं म्हणायचं काही कारण नाही. परंतु वेदवाक्य आता इथं कुठं आलतो आपण बोलता बोलता गेलं कुठे काय माहिती. समाधानाला सुरुवात केली. समाधानाला सुरुवात झाली. वरच पाहतो मी. समाधान अनादि अनिर्वचनीय मायेच्या उपाधीमुळं जगताबरोबर ब्रह्मापासून वेद झाले आहे का नाही? ह्या जगत आहे का नाही, ते जगताबरोबर जगत सत्य आहे का मिथ्य आहे? जगतच मुळात मिथ्य आहे. पण जगत झालं मग ते जगतात होणाऱ्या दुःखाच्या निवृत्तीकरता वेद पण त्या ठिकाणी झाले. आणि वेदाला सांगणारे संत सद्गुरू ते पण बरोबर येतच असतात, असा नियम असतो. आणि ब्रह्मवेत्ता ब्रह्मरूपच असतो. आणि ते ब्रह्मतत्वाचं प्रतिपादन करून सांगणारा ब्रह्मवेत्ता हा सुद्धा कसा असतो? ब्रह्मरूपच असतो. का तो ब्रह्मापासून वेगळा असतो? नसतो. त्याची सगळी कर्म, त्याचा विचार सगळं कसं असतं? ब्रह्मतेची कर्म आयशे बोधा आले जया सम, आहे का नाही? असं सगळं ब्रह्मरूपच आहे का नाही? झाली संध्या संदेह माझा गेला, त्याच्यामध्ये अवघी कर्मे झाली ब्रह्मार्पण, जननवी अवघा जनार्दन, अशी आपण प्रमाणे पाहत असतो. म्हणून हा ब्रह्मवेत्ता आहे का नाही? हा ब्रह्मवेत्ता ब्रह्मस्वरूपाला जाणल्याच्या नंतर ब्रह्महून वेगळा राहतो का ब्रह्मरूपच होतो? तर तो ब्रह्मरूपच होतो ना. जसं माऊली म्हणतात की नाही की लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होईचे ना माघारी परती जैशी. मिठाची हत्तीन केली आणि समुद्रामध्ये ती पोहायला गेली. आणि मग दिवसभर वाट पाहू लागलं आत्ताची मगाची. आता ती येईल का समुद्रातून बाहेर? तर ती कशी झाली? समुद्ररूपच झाली. तसं ब्रह्मस्वरूपाला यथार्थ रूपाने जाणणारा हा ब्रह्मरूप नाही का? ज्या अर्थी तो ब्रह्मव्यक्त झाला त्या अर्थी तो कसा असतो? ब्रह्मरूपच असतो. मग पण तो ब्रह्मरूप असतो. आता समजा उदाहरण असं घ्या की तो त्याने संस्कृत जरी शिकला असेल, पण आता लोकाला जर समजून सांगायचं असेल तर लोकाला संस्कृत भाषा कळत नाही. मग तो कोणत्या भाषेमध्ये सांगेल बरं? त्याला बाकीच्या पण भाषा येतात. तिकडं कर्नाटकमध्ये गेला तो कानडी भाषेत सांगेल, केरळामध्ये गेला तर मल्याळम भाषेमध्ये सांगेल, महाराष्ट्रामध्ये आला तर मराठी भाषेमध्ये सांगेल, आणि कोणत्या राज्यात त्याला भाषा पण येतात बरं का. पण आता मला सांगा, आपल्या इकडं मराठी प्रांतात आला आणि इकडं जर तो तत्वज्ञान सांगू लागला तर तो कोणत्या भाषेत सांगेल बरं आपल्याला? संस्कृत येत नाही आपल्याला, मग तो कसा कोणत्या भाषेत सांगेल? आपल्या भाषेतच तत्वज्ञान सांगेल का नाही? मग त्याने आपल्या भाषेत जर तत्वज्ञान सांगितलं तर ते तत्वज्ञान चुकीचं असेल का? नाही ना, चुकीचं आहे का नाही? समजा तुम्ही कर्नाटकमध्ये गेले तर तिकडं जेवण करायचंय, आपण म्हणलं महाराष्ट्रात जेवण करायचंय तर तिकडं काय म्हणते ना, उठा माडरे, एवढंच फरक आहे. मग तिकडं उठा माडरे म्हणजे जेवण करायचं आणि इकडं काय करायचंय? जेवण करायचंय. आता शब्दात फरक आहे पण कार्य ते एकच होतंय का वेगळं होतंय? कार्य वेगळं असतं का? कार्य एकच होतं ना. भाषा बदलली म्हणजे कार्य बदलतं का? कार्य मात्र बदलत नाही. म्हणून तो कोणत्या भाषेत बोलू द्या ना, काय फरक पडतो का? पण काय तत्वज्ञान पण काय प्रतिपादन करून सांगतो?
तत्वज्ञानालाच प्रतिपादन करून सांगतो. अन्य काय सांगतो का? अन्य मात्र काही सांगत नाही. आणि ब्रह्मवेत्ता ब्रह्मरूप असतो अशी श्रुती निश्चयाने सांगते. श्रुती म्हणजे वेदाने अशा पद्धतीनं निश्चय करून सांगितलेला आहे, म्हणण्यापेक्षा त्रिवार निश्चय करून सांगितलेला आहे. बघा, यामुळे ब्रह्मवेत्त्याची संस्कृत किंवा वाटेल त्या भाषेतील वाणी वेदरूप असते. आता ते ब्रह्मवेत्ता पुरुष आहे का नाही, त्याची वाणी संस्कृत असेल किंवा इतर भाषा असेल, कोणत्याही भाषेत ती वाणी असू द्या, ती वाणी कशी असते? वेदरूपच असते. ती संस्कृतमध्येच असली म्हणजे वेदरूप, आणि अन्य भाषामध्ये असेल तर ती वेदरूप नाही, असं म्हणता येईल का? असं मात्र म्हणता येणार नाही. ती भाषा सुद्धा कशी असते? वेदरूपच असते, वेदाचंच प्रतिपादन करून सांगणारी असते. म्हणून या ठिकाणी भगवान श्री ज्ञानोबरायांच्या एका वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. याकरता हे समजून हे तात्पर्य समजून घेण्याकरता माऊलींची एक ओवी, त्या ओवीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. किती छान ओवी! तर म्हणतात, तयाचे बी 60 शब्द सुखे म्हणू येते वेद, मग सदैव सच्चिदानंद कान व्हावे, आहे का नाही? असेच काहीतरी ओवी. म्हणून त्याच तयाचे बी 60, आहे का नाही? तो सहज बोलल, तुका तरी सहज बोले वाणे, आहे का नाही? त्याचे घरी वेदांत वाई पाणी, ते सहज जर बोलले, आहे का नाही, तर काय बोलतील बरं? वेदच बोलतील. पण वेद संस्कृतमध्ये बोलतील का आपल्या भाषेत बोलतील? खरं पाहायला गेलं तर आपल्या भाषेतच बोलतील ना, का ते संस्कृतमध्येच वेद बोलतील? आणि एखाद्याची संवाद जर करायचं झालं तर कसं करतील? आपल्या भाषेतच करतील ना. मग ते जर सहज बोलणे हितोपदेश, ज्या अर्थी ते सहज बोलतात आणि त्याच्यात हित होत असतं, आणि जर लोकांना सहज उपदेश होत असेल, तर ते काही त्यांच्या मनाचं जोडून सांगतात का? याचा अर्थ ते वेदाला अनुसरूनच सांगत असतात. कारण वेदच काय करतो? माऊली म्हणतात की नाही, जे कृत व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्राचे एक सर्वता प्रमाण तुझं. कृत अकृत म्हणजे चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, हे अनुष्ठावया पार्था म्हणजे याचं आचरण करायला अर्जुना शास्त्राचे एक सर्वता प्रमाण तुझं. याला प्रमाण काय? शास्त्रच प्रमाण आहे. आणि तुकोबराय म्हणतात वेद अनंत बोलेला. अहो म्हणे संस्कृतमध्ये सांगा ना, काय सांगायची गरज आहे? आम्हाला कळलं ना ते, म्हणून तुम्हाला सांगतो. वेद अनंत बोलला, अर्थ इतकाची साधीला. आपल्याच भाषेत सांगितलं का वेगळ्या भाषेत सांगितलं? आणि वेदच सांगितलं का नाही? वेदच सांगितलं, आहे का नाही? श्रुतीचं वाक्य अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, कोणत्या उपनिषदातली एक श्रुती, त्याचं अनुरेणू महिमान अशी एक काहीतरी श्रुती वाक्य, त्याचं वर्णन तुकोबराय अगदी आपल्या भाषेमध्ये करून सांगतात. आपल्या भाषेमध्ये करून सांगितलं, मग ती भाषा वेदवाणी नाही होऊ शकत का? वेदवाणीच आहे. म्हणून तुम्ही प्राकृत का म्हणता? प्राकृत जरी म्हटलं तरी ते वेदच आहे, असा सरळ अर्थ होतो. तयाचे बी 60 शब्द सुखे म्हणू येते वेद, या ओवीत ब्रह्मवेत्याची वेड्यासारखी बडबड सुद्धा वेदच आहे. म्हणजे ब्रह्मवेत्याने बडबड जरी केली तर तो वेदालाच अनुसरून बडबड करतो, वेदापासून अन्य मात्र त्याची बडबड नाही. कारण तुका तरी सहज बोले म्हणे, सहज जरी बोले तर काय बोलतील? वेदच बोलतील, ऐक नाही. फक्त आता असं म्हणायचं नाही की काहीतरी एक अभंग आहे पहा, की तुकोबराय म्हणले की तुमचं वेद वगैरे आम्हाला काही देऊ नका, आता मी कानाने ते ऐकणारच नाही, असं काय आहे का एक अभंग? तुकोबराय म्हणतात बघा, ते म्हणले आता तुमचा वेद मला सांगूच नका, असं त्या ठिकाणी म्हणतात. आठवतं का कोणाला ते? एक प्रमाण आहे असं काहीतरी, त्याचं कारण पण त्याच्यामध्येच आहे. असं चला, आता ह्या ओवीत ब्रह्मवेत्याची वेड्यासारखी बडबड सुद्धा, वेड्यासारखी म्हणजे बिसाट, ऐक नाही, साईराट असल्यासारखी बडबड सुद्धा वेदच आहे असे महाराज सांगतात. त्याचप्रमाणे श्री तुकोबरायही तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आहे ते केले नहो. तर यामध्ये काय म्हणतात? तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. तर आम्ही कोण आहे? विधी म्हणजे वेद, ऐक नाही. आणि याचे कोण आहे? जनिते. जनिते काय? जनिते शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? जनक भावामध्ये जनिते शब्दाने विधीचे म्हणजे वेदाचे कोणी? आम्ही निर्माण केलेली, निर्माण केलेले आम्ही, आहे का नाही? आम्ही निर्माण करतो कोणाला? वेद, आहे का नाही? कारण तुकोबराय सहज जरी बोलले तर वेदच बोलतात की नाही. आणि वेदाला आश्रय कोण आहे? तर साधू संत वेदाला आश्रय आहे. म्हणून आम्ही विधीचे जनते, आम्ही वेदाला निर्माण करणारे आहोत. स्वयंभू आहे ते केले नव, आहे का नाही? हे स्वयंभू तयार हे असं केलेलं आहे का?
आम्ही स्वयंभू आहे ते, ऐक नाही, केले नव्हे, हे केलेलं नाही, आम्ही त्याचे कोण आहेत, आम्ही जनिते आहेत, ऐक नाही. असा आपला अनुभव सांगतात. ते म्हणतात कोणी तयार केलेले नाही, आहे का नाही, हे कोणी केले, आम्हीच निर्माण केलेले, इतके कृतक नाही, आहे का नाही, तयार केलेले मात्र नाही. असे जे स्वयंभू म्हणजे अनादि सिद्ध ब्रह्म तेच आम्ही असल्यामुळे. आता हे बघा, हे वेदाला निर्माण कोण करतं बरं, वेद निर्माण कोण करतं, मला असं वाटतं 3ऱ्याच अध्यायामध्ये ओवे आलेले बघा, की तया पर्जन्य यज्ञ जन्मे यज्ञाती प्रगती कर्मे कर्माशा आदी ब्रह्म वेदरूप, मग वेदांता ते परात्पर प्रसवते अक्षर, म्हणून हे चाराचार ब्रह्म बद्ध, आहे का नाही. मग त्या वेदाला कोण निर्माण करतं, तर वेदाला अशा पद्धतीनं परमात्मा निर्माण करतो. आणि तुकोबाराय काय म्हणतात की मी कोण आहे त्या ठिकाणी, मी परमात्माचे ना, ऐक नाही जावे आम्हा ते काही समय नव्हे कोणी गायचा, एकट ठाईचा ठाई एक, नाही जावे आम्हा मारावे लागत. ब्रह्माला कधी जन्म मरण आहे का, नाही जावे आम्हा मारावं लागत. अखंडित आहो जैसे तैसे, आम्ही जसे तसे स्वयंभू, आम्हाला कोणी निर्माण केलं का नाही. मग ज्या अर्थी तुकोबरा आम्ही म्हणतात ब्रह्म आहे, ऐक नाही, उलट तुकोबऱ्यांसारखं धाडस करून आपण पण म्हटलं पाहिजे का नाही, मी ब्रह्म आहे. असं ब्रह्म म्हटल्याच्या नंतर तो ब्रह्मव्यता होईल का नाही, ब्रह्मस्वरूपच असतो ब्रह्मव्यता. म्हणून म्हणतात की असे जे स्वयंभ म्हणजे अनादि सिद्ध ब्रह्म तेच आम्ही असल्यामुळे वेदाचे उत्पन्न करतेही आम्हीच आहोत. आणि वेदाला उत्पन्न करणारे कोण आहे, आम्हीच उत्पन्न करतो की नाही. बरं, स्वप्नामध्ये आपल्याला झोप लागणे, स्वप्न पडलं, त्या स्वप्नातलं असणारं जे पदार्थ दुःख वगैरे आहे का नाही, ते आपल्याला त्रास देतात का नाही, त्रास देतात, आहे का नाही. आणि जागा झाल्याच्या नंतर त्याची निवृत्ती कोण करतं, किंवा त्याला काही थोडं औषध घ्यावं लागतं का, घट्ट पातळ गोळी काही, स्वप्नातल्या दुःखाची निवृत्ती करता का आपणच ते कल्पनेने तयार केलं होतं, आपणच कल्पनेने तयार करतो. आणि त्याची निवृत्ती कोण करतो, आपणच त्याची निवृत्ती अशा पद्धतीनं करतो असतो. म्हणून त्याचे जनिते कोण आहे, आपणच आहे ना त्याचे जनिते, का वेगळे कोणी आहे, वेगळे कोणी नसतं. असो, तेच आम्ही असल्यामुळे वेदाचे उत्पन्न करतेही आम्हीच आहोत. तात्पर्य काय, ब्रह्मवेत्ता पुरुष जे बोलेल ते वेदवाक्यच असते, ऐक नाही, ब्रह्मवेत्ता पुरुष जे काही बोलेल त्याचं बोलणं असं आपल्यासारखं वाईफाट बोलणं असतं का, निष्फळ बोलणं असतं का, नसतं. त्या ब्रह्मवेत्या पुरुषाचं बोलणं, त्याने शिवी जरी दिली ना तरी असं म्हटलं जातं की त्यांच्या शिवीमध्ये शिव असतो. संत शिवाय देतात की नाही, तू किती किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे, असं म्हणतात की नाही, असा शब्द वापरला. मग त्याने शिवी दिली, आहे का नाही. पण ही संतांनी दिलेली शिवी, या शिवीमध्ये काय असतो, शिव असतो. आणि शिवाचं तात्पर्य काय, कल्याण, हित, म्हणजे शिवचा, शिव शब्दाचा अर्थ हित होतो, कल्याण होतो. म्हणून संतांच्या शिवीमध्ये सुद्धा काय असतं, आपलं कल्याण असतं. सहज बोलणे हितोपदेश, अशा पद्धतीनं ते कल्याणच करणारे असतात. म्हणून ब्रह्मवेत्ता पुरुष जे बोलेल ते वेदवाक्यच असते. कारण वेदवाक्याने ज्याप्रमाणे भ्रमाचा नाश होतो त्याप्रमाणे ब्रह्मवेत्याच्या वाक्याने भेद भ्रमाचा नाश होतो, आहे का नाही. आता वेदवाक्य काय करतात, भ्रमच नष्ट करतात. आणि साधू पुरुषाचं वचन सुद्धा काय करतं, भ्रमच नष्ट करतं, का भ्रम वाढवतं. काही केलं तरी ते भ्रम वाढवत नाही, भ्रमाचीच मात्र निवृत्ती करत असतात. आणि जर वेदवाक्यापासून ज्ञान होते, इतर वाक्यापासून होत नाही, असे म्हणणे असेल तर ते बरोबर नाही, आहे का नाही. आता हे म्हणणे बरोबर आहे का, आता मात्र हे म्हणणे बरोबर नाही. कारण दृष्टफलात हा नियम नसतो. बघा, आता उदाहरण देऊन सांगतात. इथं परत आता वाचतो मी, जरा परत लक्ष द्या. जर वेदवाक्यापासून ज्ञान होते आणि इतर वाक्यापासून होत नाही असे म्हणे, ऐक ना, वेदवाक्यापासून ज्ञान होतं आणि इतर वाक्य म्हणजे कोणती, प्राकृत असणारे किंवा ब्रह्मवेत्याची बडबड, ऐक नाही, होत नाही, होत नाहीत असे म्हणेल तर ते म्हणणे बरोबर नाही. आता उदाहरण देऊन सांगतात. कसं उदाहरण देऊन सांगतात पहा खाली. कारण दृष्टफलात असा नियम नसतो. उदाहरण, दृष्टफल म्हणजे काय, प्रत्यक्ष, आहे का नाही, समोर आहे तुम्हाला प्रत्यक्ष असणारं फल,
नियम त्या ठिकाणी सांगतात. कसं की ते इथं सोपं करायचं म्हणलं की आयुर्वेद जो आलाय की नाही, हा आयुर्वेद आपल्या प्राकृत भाषेमध्ये आहे का संस्कृत भाषेमध्ये आहे? आयुर्वेद संस्कृत हा प्राकृत भाषेमध्ये आयुर्वेद आहे. त्या आयुर्वेदाचं आहे ना, आपण काय केलं, एक आयुर्वेदापासून एक औषध तयार केलं, एक काढा तयार केला, बरोबर आहे की नाही? आणि तो काढा तयार करून आता आपल्या भाषेमध्ये त्या काढ्याला एक नाव देऊन टाकलं काहीतरी. आणि आपण म्हटलं बघा, हा काढा आहे की नाही, याला काहीतरी ब्रह्मरस काढा असं म्हणून टाकलं. म्हणजे हा काढा घ्या म्हणे तुम्ही, असं देऊन टाकलं त्याला नाव आणि काढा दिला. तर तो संस्कृत शिकणारा म्हणला, अरे 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 असा काय काढा तयार केला? म्हणला हा काढा, याला नाव असं तुम्ही दिलं, या काढ्याचा काय उपयोग नाही आता म्हणे. म्हणे का? तुम्ही याला काय नाव, आपल्या प्राकृत भाषेत नाव दिलं, मराठी भाषेमध्ये नाव दिलं, आता याचा काही प्रभाव पडणार नाही म्हणे. आहे का नाही? महाराज माईक बंद करा, माईक व्हिडिओ चालू ठेवा, माईक बंद करा. तर तिथं म्हटले, तुम्ही या काढ्याला औषध कसं दिलं? आपल्या मराठी भाषेमध्ये नाव दिलं तुम्ही, आणि खरं नाव याला संस्कृतमध्ये द्यायला पाहिजे होतं ना. तुम्ही संस्कृतमध्ये या काढ्याला, या औषधाला नाव दिलेलं नाही, म्हणून आता हा काढा काहीच प्रभावाचा राहिला नाही. असं होईल का कधी? एखादा विंचू आहे का नाही, त्या विंचवाला विंचू न म्हणता आहे का नाही, त्या विंचवाला समजा एखादा म्हणला नाही नाही हे झुरळ आहे असं समजा म्हणलं, आणि त्याला विंचू जर चावला, तर झुरळाचं चावणं विंचवाचं चावणं याच्यात फरक आहे का नाही? मग तो विंचू झुरळासारखी वेदना देईन का विंचवासारखीच वेदना देईन? तसं वाक्य संस्कृतमध्ये असू द्या नाही तर प्राकृतमध्ये असू द्या, परिणाम तेवढाच करतो की नाही, का वेगळा परिणाम करतो? असं म्हणायचं का नाही त्याला संस्कृतमध्ये नाव न दिल्यामुळं प्रभाव होत नाही, असं म्हणता येईल का आता? असं म्हणताच येणार नाही, हे का नाही? पहा खाली द्रष्ट फळात म्हणजे प्रत्यक्ष असणाऱ्या फळा हा नियम नसतो. जसे औषधाने रोग निवृत्ती द्रष्ट फळ आहे, ऐक नाही, औषध काय करतं, रोगाची प्रत्यक्ष निवृत्ती करतं की नाही, हे त्याचं प्रत्यक्ष फळ आहे की नाही, द्रष्ट फळ प्रत्यक्ष फळ आहे त्या ठिकाणी. त्या औषधी सांगणारा आयुर्वेद संस्कृत भाषेत आहे. आता तो औषध सांगणारा आयुर्वेद आता आपण पुढं धनुर्वेद, आयुर्वेद बरेच आता ते त्याच्यामध्ये येणार आहे का नाही ओंकार महाराज. तर त्याच्यामध्ये आयुर्वेद सुद्धा आलेलं आहे. म्हणजे कोणकोणते औषध, कोणकोणत्या वनस्पती, त्या वनस्पतीचं मिश्रित त्याची मात्रा वगैरे केल्याच्या नंतर ते काय काय परिणाम होतो. उलट माऊलीनंतर त्या सोनं बनण्याची सुद्धा काय 6व्या अध्यायात प्रक्रिया दिली ना, 6व्या अध्यायामध्ये ते सोनं कसं तयार करायचं अशा पण प्रक्रिया पुढं त्या अध्यायामध्ये आलेल्या आहेत. हे आयुर्वेदाचं कार्य त्या ठिकाणी असतं. म्हणून त्या औषधी सांगणारा आयुर्वेद संस्कृत भाषेत आहे. त्या आयुर्वेदाच्या संस्कृत भाषेने जसे औषधीचे ज्ञान होते, ऐक नाही, त्या आयुर्वेदाने संस्कृत भाषेने जसे आयुर्वेदाचे ज्ञान होते त्याप्रमाणे अन्य भाषेतील वाक्यापासूनही त्या औषधीचे ज्ञान होते, ऐक नाही. केवळ त्या संस्कृत भाषेनेच ज्ञान होते असे नाही, अन्य भाषा असेल तर त्याचं ज्ञान होतं की नाही, तरी पण त्याचं ज्ञान त्या ठिकाणी होतच असतं, बरोबर आहे की नाही. आता गीतेचे श्लोक आहेत ते संस्कृतमध्ये आहे का नाही, पण त्याचा अन्वय वगैरे करून त्याचा सरळ अर्थ खाली करून त्याला सार्थ केलं की नाही. मग आता समजा वरलं संस्कृत नाही कळलं आणि खालचं जर तुम्ही सार्थ वाचलं तर त्या संस्कृताचा अर्थ जो आहे तोच खाली सार्थ केलेला अर्थ आहे का नाही, का त्याच्या अर्थामध्ये काही बदल होतो? अर्थात काहीच बदल होत नाही, ऐक नाही. तसंच आहे. म्हणून त्याप्रमाणे अन्य भाषेतील वेदवाक्यावरती त्या आयुर्वेदाच्या संस्कृत भाषेने जसे औषधीचे ज्ञान होते त्याप्रमाणे अन्य भाषेतील वाक्यापासूनही त्या औषधीचे ज्ञान हे होतच असतं. हे अनुभव सिद्ध आहे का नाही? अनुभव सिद्धचे नाही तर करा एक औषध तयार आणि त्याला आपलं साधं नाव देऊन टाका, वाटलं तर मराठी भाषेत, संस्कृतमध्ये देऊ नका, नाव देऊ नका, तरी पण परिणाम कळतो का नाही, होतो का नाही, आणि त्या औषधाला काय म्हणतात हे पण कळतं का नाही, हे पण आपल्याला कळत असतं. शिवाय जर वेद वाक्यानेच ज्ञान होते असे मानले तर, बघा आता काय म्हणले, वेदांत वाक्यानेच ज्ञान होते असे म्हणले तर स्मृती, ऐकणे, पुराणे व इतिहास वगैरे ग्रंथात सर्वज्ञ ऋषींनी ब्रह्मविद्या प्रकरण लिहिलेले आहे, ऐकणे. आता ह्या सर्वज्ञ असणाऱ्या ऋषीने काय म्हटलेले, स्मृती ग्रंथ म्हणजे रामायण म्हणा, महाभारत म्हणा,
गीता, हे सगळे स्मृतिग्रंथ आहे की नाही, हे सगळे स्मृतिग्रंथ आहे. पुराणं आहे की नाही. आता पुराणं म्हणजे भगवंताचा अवतार होतो की नाही, भगवंताचा अवतार झाला. मग भगवंताने अवतार घेतल्याच्या नंतर काय काय लीला केली ऐक नाही, त्याची ती पुराणं पण तयार झाली की नाही, पुराणं पण तयार झाली, इतिहास तयार झाले ऐक नाही. आता हे कशात आहे बरं, हे पुराणं स्मृती इतिहास हे पण तसेच आहे की नाही बनवायला जर गेलं तर. म्हणून म्हटले की स्मृती पुराणे व इतिहास वगैरे ग्रंथात सर्वज्ञ ऋषींनी ब्रह्मविद्या प्रकरण लिहिलेले आहे. हे सगळे कसे, ही सगळी ब्रह्मविद्या प्रकरण लिहिलेले आहे. तर ते काय होतील त्या ठिकाणी, व्यर्थ त्या ठिकाणी होतील. बरोबर आहे की नाही, ते सगळे व्यर्थ होतील. म्हणून सर्वांचा आत्मा जो ब्रह्म त्याचे ज्ञान भाषा ग्रंथाने होईल, हे सिद्ध होईल. बरोबर आहे की नाही. आपल्या भाषा ग्रंथाने त्याचं ज्ञान होणार नाही का, आपल्या स्वतःच्या भाषा ग्रंथाने सुद्धा त्याचे ज्ञान होऊ शकते. हे स्मृती पुराणे इतिहास वगैरे हे कळलं का तुम्हाला, याचं तात्पर्य. वरील औषधाचं उदाहरण घ्यायचं आणि हे त्याला जोडून द्यायचं वाटलं असतं, तरी पण त्याने ज्ञान होईल का नाही. स्मृती इतिहास पुराणे याने सुद्धा अशा पद्धतीचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं, असं सर्वज्ञ ऋषींनी विद्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. स्मृती ग्रंथ कोणते म्हणले तुम्ही? महाभारत म्हणा, भगवद्गीता म्हणा, रामायण म्हणा, हे सुद्धा स्मृती ग्रंथ आहे का नाही, हे सगळे स्मृती ग्रंथ आहे. आणि रामायणामध्ये रामचंद्र प्रभूने उपदेश केला का नाही, आणि तो कसा केला असेल, भले त्या संस्कृतमध्ये केला असेल, तर तो समजा त्या रामायणावरती रामायण बाकी किती 14 रामायणं झाली, तर त्या रामायणामध्ये त्या सगळ्या रामायणामध्ये सगळे संस्कृतमध्ये विचार आलेला आहे का, आपल्या प्राकृतमध्येच तो संस्कृताचा विचार आलेला आहे की नाही. आणि त्याने सुद्धा आपल्याला ब्रह्मज्ञान होईल का नाही, त्याने आपल्याला ब्रह्मज्ञान होऊ शकतं. चला आता परिच्छेद क्रमांक 5, अजून वेळ आहे आपल्याला शिल्लक ना, एवढा परिच्छेद होऊ शकतो आपण, मला असं वाटतं. आचार्य सद्गुरु सेवेची ईश्वर सेवेहून अधिकता. आता ह्या ठिकाणी एक ईश्वर सांगितला आणि एक सद्गुरू सांगितला. तर आता जो जिज्ञासू पुरुष आहे, म्हणजे ज्याला ह्या संसार बंधनातून मुक्त व्हायचे, तर त्याने कोणाची उपासना करायची, तर उपासना करायची सांगत असताना जर मुमुक्षु पुरुष असेल आणि ज्याला मुक्त व्हायचं असेल, तर त्याने ईश्वराची मात्र सेवा करू नये. त्याने कोणाची सेवा करायची, तर त्याने केवळ आणि केवळ सद्गुरूची सेवा त्या ठिकाणी करायची. आणि सद्गुरू कोणाला म्हणायचं, जो आपल्याला संसार बंधनातून मुक्त करतो त्याला सद्गुरू असं म्हणायचं. जर सद्गुरू आपल्याला आशीर्वाद देऊन तुम्हाला मुलं बाळं होतील, चांगला संसारामध्ये भरभराट येईल, असं जर सद्गुरू असेल तर त्याला सद्गुरू म्हणायचं नाही. तर सद्गुरू कोणाला म्हणायचं, संसार बंधनातून मुक्त करणारा जो असतो त्याला सद्गुरू असं म्हणायचं. मग कोणाची आपल्याला उपासना करायची, कोणाची सेवा करायची, आणि मग त्याचं फळ काय, तर त्याची फळं वगैरे खाली सांगितलेली आहे, त्याचा विचार आपण इथं करू. परिच्छेद क्रमांक 5, आचार्य सद्गुरू सेवेची ईश्वर सेवेहून अधिकता सांगितले. अधिकारी म्हणजे जिज्ञासू पुरुषाने ब्रह्मरूप असलेल्या आपल्या सद्गुरूची सर्व भावाने सेवा केली तर श्रीगुरु प्रसन्न होऊन परमतत्वाचा उपदेश करतील. बघा काय म्हणतात, आता जो अधिकारी आहे, अधिकारी म्हणजे कोण, तर साधन चतुष्टयाने युक्त, बरोबर की नाही, आणि अनुबंध ज्याला यथार्थ रूपाने काढलेला आहे, तो त्याचा कोण आहे, अधिकारी आहे. तर या अशा अधिकारी म्हणजेच तो जिज्ञासू वृत्तीवरती आलेला आहे. तर त्या अशा अधिकारी पुरुषाने ब्रह्मरूप असलेल्या आपल्या सद्गुरूची सर्व भावाने सेवा करावी. कोणाची सेवा करायची, ईश्वराची सेवा करायची का सद्गुरूची सेवा करायची. तुम्ही मंदिराला सद्गुरूची सेवा म्हणजे काय करायचं, मंदिराला देणग्या वगैरे देत बसायच्या नाही, म्हणजे मग त्याला विरोध करायचा असं मला म्हणायचं नाही. पण एखादा जर सद्गुरू असेल आणि सगळ्या जगाचं कल्याण करायला तो तत्पर असेल, तर तुम्ही काय करायचं, त्या सद्गुरूला काय करायचं, जितकं आपल्याला सेवा करता येईल. आता सेवेचे पुढं प्रकार पाहिजेत आपल्याला. उलट एक वेळेस तो देव बाजूला राहिला तरी चालेल, पण आधी काय करायचे, आधी आपला सद्गुरू कोणी, जो आपल्याला संसार बंधनातून मुक्त करणार आहे, त्या सद्गुरूच्या सेवेमध्ये आपण नेहमी तत्पर राहायचं. ईश्वराची आता मी असं काही ठिकाणी ऐकलं, तर ते काही
पाठ सुरू जर झालं ना तर त्या देवाला 2 पायावर बसून अगरबत्ती लावायची आणि तिथं खोसून द्यायची आणि बघ बाबा तुझं तू, मला वेळ नाही आता, मला हे बघू दे पहिल्यांदा, मला हे बघू दे. म्हणजे त्याच्या ध्यानात काय, ते पूजा बाजूला ठेवली, लोकांचं आधी कल्याण करावं हे त्याच्या ध्यानात असतं. मग तो कल्याण नाही करणार का, तो कल्याण करणारा असतो. म्हणून त्याच्याकरता आपण काय करायचं, नेहमी तत्पर असलं पाहिजे. उलट माऊली म्हणतात की एका सद्गुरूला जर वंदन केलं ना तर सगळ्यालाच वंदन होतं, असं तत्व आहे, लक्षात घ्या. उदाहरण देऊन सांगतात माऊली म्हणतात, का तीर्थे जे त्रिभुवनी, या त्रिभुवनामध्ये जेवढी तीर्थ आहे का नाही, जेवढी तीर्थ आहे ते घडती समुद्रावा घाणी. मग त्या सगळ्या तीर्थाचं जर स्नान करायचं झालं ना, रामेश्वरला जावं, द्वारकेला जावं, द्वारकेला नाही म्हणा पण रामेश्वरला गेलं की तिथं समुद्राचं स्नान जर केलं ना तर सगळ्या तीर्थाचं स्नान झाल्यासारखं होतं. का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडती समुद्रावा घाणी, एका समुद्राच्या स्नानाने त्या सगळ्या तीर्थाचं स्नान होतं. का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडते समुद्रावा गाणी, ना तरी अमृत रस स्वादानी रस सकळ. म्हणजे आता आम्हाला सगळ्या रसाचं रसपान करायचंय, मग आता काय करू? मग म्हणले त्याला एक पर्याय, म्हणजे एका अमृताचं रसपान करा. एका अमृताचं रसपान केलं का सगळ्या रसाचं रसपान होतं. तसं माऊली उदाहरण देऊन सांगतात, तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदेला श्री गुरुची, जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो. तैसा पुढत पुढती म्हणजे वारंवार पूज्यता बुद्धीनं मी अभिवंदेला श्री गुरुची, मी कोणाला अभिवंदन करतो? श्री गुरूंनाच वंदन करतो. का? जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो, सगळ्या इच्छा अपेक्षा पुरवणारा म्हणजे काय, सगळ्यातून मुक्त करतो, म्हणजे सगळ्या इच्छा अभिलाषा नष्ट झाल्या का नाही. मग आता मी कोणाला वंदन करतो? मी वारंवार केवळ सद्गुरूलाच वंदन करतो. मग एका सद्गुरूला वंदन केलं तर बाकीच्यांना वंदन करण्याची आवश्यकता आहे का? बाकीच्यांना वंदन करण्याची आवश्यकता नाही. एका सद्गुरूच्या वंदनेमध्ये सगळ्याला वंदन होत असतं, असं माऊली सांगतात. म्हणून मजर उदय सद्गुरू जेणे तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष आत्याधुर विवेकावरी. म्हणून सद्गुरूने मला जो विवेक प्राप्त करून दिलाय त्या विवेकावरती माझा काय विशेष अशा पद्धतीचा आदर आहे, असं माऊली सांगतात. कितीतरी त्या ओव्या पाहण्यासारख्या आहे. म्हणून अधिकारी म्हणजे जिज्ञासू पुरुषाने ब्रह्मरूप असलेल्या आपल्या सद्गुरूची सर्व भावाने सेवा केली तर श्री गुरु प्रसन्न होऊन परमतत्वाचा उपदेश करतील. त्या उपदेशाने जिज्ञासूच आत्मज्ञान प्राप्त होऊन तो कृतकृत्य होईल. कृतकृत्य म्हणजे काय, जे प्राप्त झाल्याच्या नंतर काही प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही, अशी अवस्था म्हणजे उत्तम असणारी स्थिती म्हणजेच मोक्ष. ती अवस्था त्या जिज्ञासूस मात्र त्या ब्रह्मज्ञानाने आत्मज्ञानाने प्राप्त होऊन तो सगळ्यातून मुक्त होईल. म्हणून जिज्ञासूस ईश्वर सेवहून सद्गुरू सेवा श्रेष्ठ आहे. म्हणून आता प्रश्नच करायचा की ज्या जिज्ञासूला ईश्वर सेवहून सद्गुरू सेवा का श्रेष्ठ आहे आणि त्याने सद्गुरू सेवाच का करावी, असे ते प्रश्न तयार करायचे. म्हणजे लक्षात येईल. खाली वाचा, ईश्वर उपासकास केवळ पुण्यरूप अदृष्ट उत्पन्न होईल. आता जर एखादा सद्गुरूची उपासना न करता केवळ ईश्वराची उपासना करत असेल तर ईश्वर त्याला मुक्त करेल का? करणार नाही. ईश्वर काय करेल? त्याला अदृष्ट म्हणजे पुण्य प्राप्त करून देईल का नाही? ईश्वर त्याला पुण्य प्राप्त करून देईल. आणि पुण्य झाल्याच्या नंतर तो कुठं जाईल बरं? पुण्याच्या जोरावरती जाईल स्वर्गाला, आहे का नाही? स्वर्गाला जायला तिथून स्वर्ग सुख झालं का परत खाली येऊन पडेल. एवढंच काय, मी वर जायचं, वरच्या माळ्यावर जायचं आणि वरून माळ्यावर काय दिवस राहायचं आणि ओढून खाली उडी मारायची, आहे का नाही? खाली उडी मारल्याच्या नंतर मान मोडते का मानका मोडतं काय सांगता येणार नाही, अशी त्याची अवस्था होते. मग ईश्वर सेवा करून काय होईल? आदृष्ट फक्त पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल का? मोक्ष मात्र प्राप्त होणार नाही. म्हणून सद्गुरू सेवेपासून आदर नाही, वरचं नाही का, ईश्वर उपासकास केवळ पुण्यरूप अदृष्ट उत्पन्न होईल. आत्मबोध होणार नाही. त्याला आत्मबोध होईल का? आणि आत्मबोधाशिवाय मनुष्य मुक्त होईल का? मनुष्य मुक्त होत नाही. सद्गुरू सेवेपासून अदृष्ट पुण्य फल तर उत्पन्न होईल. आता बघा इथं काय, 1 लाडू आणि 2 लाडू, आहे का नाही? असं सोपं उदाहरण घ्या. ईश्वराची सेवा केली तर 1 लाडू आणि सद्गुरूची सेवा केली तर किती लाडू? 2 लाडू. एक तर पुण्य तर होईलच होईल, आहे का नाही? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, झालं का नाही पुण्य तुम्हाला? आणि संतांची जर ग्रंथाची चांगली सेवा केली तर ग्रंथातून तत्वज्ञान प्राप्त होऊन मुक्त होणार का नाही? म्हणजे 2 लाडू आहे का नाही? एक तर पुण्य तर उत्पन्न होईलच होईल,
पण बरोबर काय होईल, आत्मज्ञान प्राप्त होऊन तो मुक्त होणार का नाही? मुक्त पण त्या ठिकाणी होणार असतो. म्हणून ईश्वरोपकास केवळ पुण्यरूप आदर्श म्हणजे आदर्श उत्पन्न होईल. आदर्श म्हणजे अप्रत्यक्ष, ते मिळणारच असतं पण नंतर मिळतं आपल्याला. आत्मबोध मात्र होणार नाही. सद्गुरू सेवेपासून आदर्श पुण्य तर उत्पन्न होईलच, पण त्याची आवश्यकता न करता श्री सद्गुरूच्या प्रसन्नतेने अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश घेऊन ज्ञानद्वारा तत्काळ म्हणजे या जन्मात मोक्ष प्राप्त होतो. ऐक नाही, आता पुण्य उत्पन्न झालं तर आपण पुण्याच्या मागं जावं का तत्वज्ञान प्राप्त करून मोक्ष प्राप्त करून घ्यावा? तर आपण मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता सद्गुरूच्या मागं जिथं सद्गुरू बसतील तिथं लगेच आपण बसायचं. काय सांगतील काय माहिती, तर परिक्रमेला पाहिलं की नाही आपण, जिथं बसले तिथंच उपदेश करायला सुरुवात, काहीतरी विचारत राहायचा. उलट माऊली म्हणतात की कामधेनूचे दोबते जरी झाले अपैते तरी कामणीचे गते ते वानिकीचे. एक तर भाग्याने कामधेनूचं वासरू झालं, मग त्या वासराने गाईचं दूध सेवन करण्याकरता काळजी करायची का? घेऊ का नको? आता हक्काचं झालं, घेऊन टाक ना तू. किंवा माऊली आणखी म्हणतात की देखी अमृत सिंधू ते ठाकावे, मग ताना जरी फुटावे तरी साय सुख करावे मागेल ते. म्हणजे अमृत सागराच्या जवळ जाऊन पोहोचलाय आणि किनाऱ्यावर बसून तिथं मी उपाशी आहे असं म्हणत असेल तर माग इतक्या दुरून येण्याचं कष्ट त्या ठिकाणी का करावं? तसे सद्गुरूच्या जवळ गेल्याच्या नंतर तिथं शंका कुशंका का ठेवावी? बिनधास्त आपण त्या ठिकाणी बोलत राहू. किंवा मला पुण्य प्राप्त होईल का नाही, मला हे मिळेल का नाही, याच्यासाठी मात्र कोणत्या प्रकारचा आशीर्वाद सुद्धा घेऊ नये. एकच आशीर्वाद घ्यावा त्यांच्याकडून, काय? मी मुक्त कधी होईल असा आशीर्वाद घ्यावा. लोक आता असा आशीर्वाद न घेता भलताच आशीर्वाद घेत राहतात. मला अमुक होतं, मला तमुक होतं, मी काय करावं? आता ते म्हणते काय करावं, मग सांगतात उपाय काही नाही काही. तर खरं हे विचारायचं नाही सद्गुरूच्या जवळ फक्त एकच विचारायचं, मी मुक्त कधी होईल एवढं सांगा. या तळमळीने तुम्हाला लगेच तेही सांगते पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पने, अशी अवस्था होऊन जाते. म्हणून पण त्याची आवश्यकता न करता म्हणजे त्या आदर्श पुण्याची आवश्यकता न करता सद्गुरूच्या प्रसन्नतेने अद्वैत तत्वाचा उपदेश करावा. आता ते सद्गुरू कधी प्रसन्न असतील, काय असतील, तो विचार आपण पुढं करणार आहे. आता एवढं फक्त वाचून घेऊ. ज्ञानद्वारा तत्काळ म्हणजे या जन्मात मोक्ष प्राप्त होतो असे द्रष्टफळ आहे. द्रष्टफळ म्हणजे प्रत्यक्ष मोक्ष मिळणं, हे प्रत्यक्ष हातामध्ये आलेलं काय आहे? वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूची, किंवा हा मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची. ऐक नाही, हे हातात द्यायचं आणि ह्या हातामध्ये घ्यायचं, असा नेहमी त्यांचं म्हणजे प्रत्यक्ष मोक्ष त्या ठिकाणी. ईश्वर सेवा केवळ अदृष्ट फळाला हेतू आहे. आणि ईश्वर सेवा काय? पुण्य करून तुम्हाला स्वर्गाधिकापर्यंत घेऊन जाणार आहे, एवढंच फक्त हेतू कारण आहे. आणि सद्गुरू सेवा आदृष्ट आणि द्रष्ट फळाला हेतू आहे. आणि सद्गुरूची सेवा काय? प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुण्य प्राप्त करून देणार आहे. आदृष्टाचं तात्पर्य पुण्य घ्यायचं आणि द्रष्ट म्हणजे प्रत्यक्ष हातामध्ये मोक्ष सुद्धा देणारे आहे, अशी हेतू कारण आहे. म्हणून मंद तीव्र अशा कोणत्याही अधिकाऱ्यास, ऐक नाही, कोणी मंद असेल, कोणी तीव्र असेल आणि पार कोणी तीव्रतर जरी असेल तर कोणत्याही अधिकाऱ्यास ईश्वर सेवेहून सद्गुरू सेवा श्रेष्ठ आहे. ऐक नाही, मग कोणी कसा अधिकारी असो तर त्याने काय करायचं? ईश्वर सेवेला फार महत्त्व द्यायचं नाही. कारण सद्गुरू हेच गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, हे सगळे गुरुच्याच रूपाने असतात. पण आमच्याच बुद्धीत भेद झालेला आहे. आम्ही देवाला वेगळं समजतो आणि गुरुला वेगळं समजतो. उलट तुकोबरायांचे आता किती प्रमाण आठवायला लागले, ऐक नाही. उलट ते संत काहो भलते याती, ऐक नाही. उलट संताची जात म्हणजे शालिग्राम विष्णुमूर्ती, संत काहो भलते याती. शालिग्रामाची विष्णुमूर्ती एक नाही आणि संत काही वेगळे का म्हणले वेड्या? अरे संतच म्हणजे ते विष्णू प्रत्येक, ऐक नाही, भगवंत आहे प्रत्येक. उलट माणसाने देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवाला सुद्धा बाजूला ठेवावं पण आधी संतांचं पूजन करावं. का? कारण संत प्रत्यक्ष तुला विचार सांगणार आहे. तू ईश्वराची जर त्या शालिग्राम विष्णूची मूर्तीची पूजा करत बसला, पुण्य तर होईल तुला, पण तुला मोक्ष होणार नाही. आणि ते संत उलट घाली संताची आसने पूजा करे कायावाच्या म्हणे. संत आले तर अहो लोक उठून सुद्धा कधी उभं राहते नाही हो संतांचा. उलट तुकोबरायांना वाईट वाटलं, ते म्हणले संतांनाही मान देव मानी मुसलमान, हे तुकोबरायांना बोलावं लागलं. इतके आपण खालच्या पायरीला आता त्या ठिकाणी
येऊ लागलेल्या आहेत. म्हणून संताला फार महत्त्व दिलं पाहिजे. असून म्हणून मंद तीव्र अशा कोणत्याही अधिकाऱ्यास ईश्वर सेवेहून सद्गुरू सेवा श्रेष्ठ आहे व ती त्याने करावी. ती सेवा कशी करावी याचा प्रकार सांगतो. आता त्या असणाऱ्या तीव्र मंद तीव्र तर कुणी अधिकारी असू द्या, त्याने ईश्वराची सेवा करण्याच्या ऐवजी सद्गुरूची सेवा करायची. पण आता ती सेवा कशी करायची, त्याचे प्रकार काय, ते प्रकार आता आपल्याला उद्याला पाहिजे. आता आपण ह्या ठिकाणी थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण.